अभयसिंह जगताप जे कातर खटाव जिल्हा परिषद गटातून उभे होते आणि ते थोडक्यात पराभव झाला आणि या संदर्भात त्यांचा आभार मेळावा या ठिकाणी संपन्न झाला। आपल्यासोबत कार्यकर्ते आहेत, त्यांच्या गटामधून उमेदवारी करत असलेले राहुल निकम आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, पराभव जरी झाला तरी तेवढीच गर्दी दिसते? गर्दी दिसण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की आपले नेते आहेत, एक मोठे स्टार आहेत। स्टार म्हणजे म्हणण्याचं कारण असं आहे की दादांकडे बघितल्यानंतर पहिल्यांदा एक गोष्ट जाणवून येते की माणसात काहीतरी दम आहे। बरं, मी एक कार्यकर्ता म्हणून पुढे आलो होतो। सगळ्यात महत्वाची गोष्ट बघायला गेलं तर मी उमेदवार का हे मला सुद्धा प्रश्न पडला होता, पण दादांनी उमेदवारी दिली। मी पंचायत समितीला उमेदवार होतो। आता दररोज गाणातून मी उमेदवारी केलेली आहे आणि कातर खटाव गणामधून आमचे मित्र अर्जुन दुबळे यांच्या मिसेस आरती दुबळे होत्या। आता दादांचं जर मताधिक्य बघितलं आता तर 12,069 एवढं मत दादांना पडलेलं आहे आणि एक विजय उमेदवाराला जेवढे मत आवश्यक असतात तेवढे आहेत। आणि जर तुम्ही आता बघितलं की ह्या गणामधून जे उमेदवार जे निवडून आलेले आहेत धनु चव्हाण यांच्यात आणि दादांच्यात एक 750 मताचा फरक आहे। दादा हे मान तालुक्यातून येऊन इथे उभे राहिलेले आहेत। आता आपण फलटणची गोष्ट ऐकली होती, फलटणमध्ये राजेसाहेब कंपनी आहेत, ते तालुक्यात उभं राहतात। तालुक्यात उभं राहणे गोष्ट वेगळी आणि तालुका बदलून येऊन इकडे उभं राहणं वेगळं आहे। तर अभयदादांनी स्वतःची ताकद एक सिद्ध केलेली आहे इथं, असं माझं तर वैयक्तिक मत आहे। त्यांनी जाहीर केलं 2029 तर सगळ्या कार्यकर्त्यांनी म्हणलेलं आहे की दादाच आमची पार्टी। तर आम्ही बी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, अभयदादाच आमची पार्टी आहेत आणि कुणीही कितीही ताकदीचा पुढे उमेदवार राहू द्या, भले एखादा मंत्री आता आहेत किंवा सेंट्रल मिनिस्टर जरी पुढे आले तरी आम्ही आमच्या तयारीनं लढणार आहे, असं सगळ्या कार्यकर्त्यांनी ठमकावून सांगितलेलं आहे आज। धन्यवाद, थँक्यू। तर आपल्यासोबत आहेत अभयसिंह जगताप यांचे खंदे समर्थक। खंद्याला खंदा लावून तुम्ही काम केलं, अशी तुमची ओळख आहे या भागामध्ये। अभयसिंह जगताप यांना तुम्ही या भागात फिरवलं, कसा पराभव तुम्हाला पचला? नाही, मी खरं सांगतो, अभयदादाचा पराभव हा सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना जिव्हारी लागलेला आहे। अगदी खटाव तालुक्यातल्या, म्हणजे जरी आमचा हा गट कातर खटाव असला तरी खटाव तालुक्यातल्या सर्व लोकांना म्हणजे जनतेला अभयदादाचा हा पराभव जिव्हारी लागलेला आहे। त्याला असला विजनरी नेता खटाव मांडला आज तागात कुठं भेटलेला नाही आणि अभयदादा बरोबर मी गेली 7-8 वर्ष काम करतोय। त्यांना माझी ओळख अशी बी शशिकांत देशमुख, तसा अभयदादा आम्ही आणि मी आदरणीय देशमुख साहेबांचे कार्यकर्ते आहोत। परंतु ज्या काही घडामोडी घडल्या आणि जी काय आता गेल्या 6-7 महिन्यामध्ये घडलेलं आहे आणि जे लोकांना अपेक्षित होतं, जनतेला अपेक्षित होतं, ते अभयदादाच्या रूपानं आता जनतेला मिळालेलं आहे। कारण ठोसास ठोसा आणि बुक्क्यास बुक्का हे जे काय आहे ते अभयदादाकडे आहे। अभयदादा हे सर्वसामान्यांचे जनतेचे ताईत आहेत। आम्ही आमचं मांडव गाव असेल किंवा खटाव मान तालुक्याची सरहद्द आहे। खटाव तालुका, कातर खटाव हा जिल्हा परिषद हा सरहद्दीचा तालुका आहे आणि अभयदादांनी दोन्ही या गटामध्ये लावून दोन्ही विभागामध्ये त्यांनी हात ठेवलेले आहेत। त्यामुळं अभयदादांना पुढचं 100% विजन आहे। आज कुणीही त्यांच्या समोर व्यक्ती आणली तर आता लोकांचं मत आहे अभयदादा हाच पक्ष, अभयदादा हीच पार्टी, कारण जे पक्षामध्ये नाही ते अभयदादामध्ये आहे। त्यामुळं ज्या काय इथून पुढे घडामोडी घडतील, सिनियर लोकांमध्ये घडतील, निश्चितच आम्ही जोडायचं काम करू, तोडणार नाही। अभयदादाच्या पाठीमागे जनतेसह नेत्यांचंही पाठबळ आम्ही उभे करण्याचा प्रयत्न करू, एवढे या ठिकाणी सांगतो। आणि 2029 आता जाहीर केलं दादांनी की 2029 लढणारच, कारण आता आमची कार्यकर्त्याची जबाबदारी वाढलेली आहे की 2029 अभयदादांनी तरी सांगितलेलं असतं की शेवटी कुठलीही लढाई ही सैनिकाच्या जीवावरच होत असते। सैनिक जेवढे निष्ठेनं या ठिकाणी आपल्या मागे उभे राहतील आणि अभयदादांकडं आणि सैनिकांना एका कवेत ठेवणे, 18 पगड, ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातींना लोकांना एकत्रित कवेत घेऊन स्वराज्य निर्माण केलं, तसं मान खटावचं विजन आदरणीय आमचे दादा 18 पगड लोकांना एकत्रित घेऊन त्यांनी दाखवून दिलेलं आहे। अख्ख्या तालुक्याला नाही, आजची जी सभा आहे, आजची ही सभा संकल्प सभा आहे, अत्यंत विरोधकांना आणि ज्या आप्तस्वकीयांनी दादांना विरोध केला यांना ही धडकी भरवणारी सभा आहे। कारण दादांना आता कोणी रोखू शकत नाहीत, कारण त्यांच्या मागं लाभार्थी नसून निष्ठावान कार्यकर्ते आज या ठिकाणी उभे राहिलेत। दादाच्या मागे प्रेमानं माणसं उभी राहिलेले आहेत, कुणी गाड्या घोडं पाठवून आलेले नाहीत। तर आमच्यासारखी माणसं निश्चित दादाला ताकद देणार आहेत आणि इथून पुढं अभयदादाचीच या मान खटावमध्ये दादागिरी चालणार
एवढं या ठिकाणी थांबतो बोलतो आणि मी तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या नजरेतून हा पराभव कोणत्या चुकांमुळे झाला? आता बोलले की लोकांमुळे पराभव नाही झालेला, मतदारांमुळे नाही झालेला, वरिष्ठ लोकांमुळे झाला. एक सांगतो की माझ्या नजरेत एवढंच सांगतो, गेली 8-10 वर्ष या खटावमानमध्ये आपलं ठरलंय आणि आघाडी ही आघाडी नसून टोटल टांगड्यात टांगडी घालणारी बिघाडी आहे. आमचं ठरलंय ही ठरवून जिलवायचा कार्यक्रम आहे. अभयदादांनी या सगळ्यांना छेद देऊन बंड करून अभयदादा उभे राहिले. हा तसा विजय, हा पराजय झाला, हा नेत्याने केलेला पराजय आहे. कारण आपल्या खटावमानामध्ये अशी सवय आहे की आपल्या उरावर नव्हता नाही बसला पाहिजे, आपल्या पुढे कोणी नाही गेलं पाहिजे. पण हे आजपर्यंत घडलं, पण इथून पुढं अभयदादा हे सगळ्याला पूर्ण उरणार आहेत हे या ठिकाणी सांगून. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.